राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। मराठवाड्यामध्ये परभणीचं तापमान थेट 6.7 अंशांवर येऊन धडकलंय। तर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडमध्ये तापमान 7 अंश सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे। नाशिकमध्ये तापमान 8.6 अंश इतकं नोंदवण्यात आलंय। धुळ्यामध्ये पहाटे पारा 10 अंशांवर घसरला होता, तर इकडे अहमदनगरमध्ये 8.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर सुद्धा कडाक्याच्या थंडीनं गारठलंय। 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची इथं नोंद झाली आहे। पुण्यामध्येही बोचरी थंडी जाणवतीये। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातून थंडी गायब झाली होती, मात्र आता थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवू लागलाय। धुळे शहरासह जिल्ह्याचं किमान तापमान हे 10 अंशांवर आलं असून कमाल तापमानात घट झाली आहे। त्यामुळे पहाटे आणि रात्री उबदार कपड्यांशिवाय बाहेर फिरणं आता अवघड झालेलं आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये थंडीनं जोर धरलाय, आपला तडाखा दाखवण्यास सुरुवात केली आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये शहराचं कमाल तापमान हे 30 अंशांच्या खाली आलं असून किमान तापमान 9 ते 11 अंशांदरम्यान आलेलं आहे। त्यामुळे परिसरात गारठा वाढलाय। गारठा असह्य झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला वाहनं लावून शेकोटी पेटवली जात असल्याचं चित्र दिसतंय। या गुलाबी थंडीचा आनंद घेत तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मॉर्निंग वॉकला पसंती देत आहेत। परभणी शहरामधल्या तापमानानं यावर्षीचा सर्वाधिक नीचांक गाठलाय। आज परभणीतलं तापमान हे 6. बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत होते, उबदार कपड्यांचा वापर करतात। या थंडीची लाट अजूनही काही दिवस अशीच राहणार असल्याची शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। अरबी समुद्रातल्या नियोजित शिवस्मारकाचं भूमिपूजन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल, तसंच हे स्मारक कसं असेल याचं प्रेझेंटेशन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी केलं। बोटीमधून पंतप्रधान स्मारकाच्या नियोजित स्थळी जाणार आहेत। दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। यात आम्ही प्रामुख्याने मुख्य स्टेज जे आहे त्याच्या बाजूला 2 स्टेज उभी केलेले आहेत की एका स्टेजवर महाराष्ट्रातली राजघराणी, ज्याला आपण रॉयल फॅमिलीज म्हणतो, आणि एका स्टेजवर म्हणजे अगदी उदयनराजेंच्या मातोश्री येणार आहेत, आत्ताच त्यांचं कन्फर्मेशन आलं, आणि एका स्टेजवर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि या तिन्ही-चारी कार्यक्रमाशी संबंधित लोकप्रतिनिधी असं असेल। समोर आम्ही 3000 विशेष निमंत्रितांची व्यवस्था करतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्यांनी येण्याचं। त्यामुळे सगळ्यांना निमंत्रण आहेत। निमंत्रण सगळ्यांनाच जाणार ना। महाराष्ट्रामध्ये जे जे मान्यवर आहेत, म्हणजे समजा रॉयल फॅमिलीज आहेत, सगळ्यांना निमंत्रण जाणार। सगळे येतील असं नाही, काही जणांचे निरोप यायला सुरुवात झाली, आम्ही येणार आहे, काय व्यवस्था करणार वगैरे। पद्मश्री राम सुतार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती बनवलेली आहे आणि या पुतळ्याला महाराष्ट्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे। 400 फूट उंचीचा पुतळा असेल, तर हा पुतळा बसवण्यासाठी किमान 2 ते 2.5 वर्ष लागणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारक उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याची माहिती देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात भाजप आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या उपक्रमाची अधिकृत माहिती दिली। सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरचं नियोजन स्पष्ट केलं। या सोहळ्याच्या निमित्तानं शहरामधल्या भुईकोट किल्ल्याची माती पंढरपुरातून चंद्रभागा आणि कुडल संगम येथील भीमा सीना संगमावरच पाणी या सोहळ्यासाठी कळशातून नेण्यात येणार आहे। उद्घाटन सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून येत्या 23 डिसेंबरला चेंबूर इथनं गेटवे ऑफ इंडियापर्यंत भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आल्याचं मंत्री महोदयांनी सांगितलं। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमधल्या रेठरे धरण गावामधल्या शेतात नांगर चालवला। या गावामधले शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतात सदाभाऊ खोत यांनी नांगरणी केली। पाटील यांच्या शेतातली माती ही मुंबई इथे होणारे शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यासाठी पाठवण्यात येणार आहे। हा सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। धनगरी, ढोल, संबळ, तुतारी या पारंपरिक वाद्याच्या निनादात बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ढोल वाजवला। या सोहळ्यामध्ये शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारत असताना आनंद होतोय, मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोळी बांधवांचा विचार करावा आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ
देऊ नये यासाठी उपाययोजना करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत राजनीती चालली आहे असं म्हणणारा व्यक्ती संकुचित बुद्धीचा आहे असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला दिला. सातारा नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी उदयनराजे बोलत होते. हे होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोळी समाज किंवा जो मच्छीमार करणारा समाज आहे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ नये. महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे कोणत्या आता पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, सर्व मंत्रिमंडळ आहेत, राज्यपाल आहेत, सर्वांनी त्याच्यावर जर बसून उपाययोजना काढणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटत नाही की असं आपण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. जर माणूस पृथ्वीवरनं चंद्रापर्यंत जाऊ शकतो तर हे लोक तर पृथ्वीवरतीच आहेत. मग ह्यांची तर पर्यायोजना करून द्यायला काहीच हरकत नाही असं माझं ठाम मत आहे. एकीकडे अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं भूमिपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे, तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमिपूजन झालेल्या इंदू मिल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम 1 वर्ष होऊन सुद्धा सुरू होऊ शकलेलं नाहीये. इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाहीये, तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40% जागा ही अद्याप CRZ बाधित आहे. TDR विकून NTCचे पैसे देण्यासाठी सरकारला अद्याप यश नाही आलेलं. जोपर्यंत जमीन सरकारच्या नावावर होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम सुरू होऊ शकणार नाहीये. तर दुसरीकडे तर पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं भूमिपूजन होत आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणतीही ठोस तयारी नसताना स्मारकाचं भूमिपूजन करून राजकारण केलं जात आहे का असा सवाल उपस्थित होतोय. नोटबंदी झाल्यानंतर लोक कॅशलेस व्यवहार करू लागलेत आणि यातून एक नाव पुढे आलं ते म्हणजे पेटीएम. पेटीएममध्ये नोकरी लावतो म्हणून फसवायला निघालेल्या 2 व्यक्तींविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी एका दैनिकामध्ये छोटी जाहिरात आलेली होती आणि त्यामध्ये पेटीएममध्ये 16 ते 32 हजार प्रतिमाह पगाराची नोकरी मिळेल असं सांगण्यात आलं होतं. ही जाहिरात वाचून अनेकांनी कंपनीसोबत संपर्क साधला आणि ऑनलाईन क्षेत्रामध्ये नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी गर्दी केली. मात्र मुलाखतीच्या दिवशी तरुणांकडून अर्ध्या पगाराची मागणी करण्यात आली. यावरून काही मुलांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. यावरून पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय. कोल्हापुरात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक साळुंखे यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. 2 गाड्यांचं आणि घराचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. घराच्या परिसरामध्ये भगवा ध्वज लावण्याच्या कारणावरून शिवसेना माजी जिल्हाप्रमुख साळुंखे आणि रोहन ठोंबरे यांच्यामध्ये पूर्वी वाद झालेला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. रेल्वेनं लोखंडी पोल आडवे लावून संपूर्ण रस्ताच बंद केल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पुलाच्या मागणीसाठी परभणीमधल्या पूर्णा तालुक्यातल्या पिंपळा भुत्या गावातले शेकडो ग्रामस्थांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. लोखंडी पोल काढल्याशिवाय उपोषणावरून उठणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान येत्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये भुयारी मार्गासाठी मंजुरी घेऊन लवकरच काम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचा सिलसिला हा सुरूच आहे. कारागृहामध्ये आणखी 8 मोबाईल फोन सापडलेले आहेत. मध्यरात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालाय. आतापर्यंत एकूण 16 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याचा प्रकरणाचा पर्दाफाश झी 24 तासनं 14 डिसेंबरला केला. कैदी जेलमधून मोबाईलवर खुलेआम बोलत असल्याचं यामध्ये दिसून आलेलं होतं आणि याचे पडसाद राज्य हिवाळी अधिवेशनात देखील उमटले होते. कोपर्डी प्रकरणी बुधवारी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित मुलीचा मावस भाऊ हा प्रत्यक्षदर्शी असून त्याची साक्ष नोंदवण्यात आली. घटनेच्या वेळी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला आपण पळताना पाहिल्याचं त्याने सांगितलं. तसंच पीडित मुलीची सायकल आणि पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचं पाहिलं. मात्र आरोपींचा पाठलाग केला असता ते निसटल्याचं त्याने सांगितलं. या प्रकरणी एकूण 70 साक्षीदार आणि 3 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान या प्रकरणातला तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वकिलानं या न्यायालयावर आमचा विश्वास नसल्याचं सांगत खटला दुसऱ्या न्यायालयामध्ये चालवावा असा अर्ज उच्च न्यायालयामध्ये केला आहे.
नाशिक जिल्ह्यामधले त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आणि या ठिकाणी जलद दर्शनासाठी 200 रुपये प्रत्येकी वसूल केले जातात। देवाच्या दरबारामध्ये गरिबांना आणि श्रीमंतांना वेगळा न्याय देण्याला केंद्रीय पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला। हे मंदिर हे पुरातत्व खात्याच्या देखरेखीमध्ये असताना जिल्हा न्यायाधीश अध्यक्षस्थानी आणि स्थानिक विश्वस्त मंदिराचा कारभार चालवतात। भक्तांच्या बाबतीमध्ये मनमानी करत अशी वसुली बेकायदेशीर असल्याचं वारंवार बजावून देखील अंमलबजावणी होत नसल्याने राज्य सरकारला बेकायदेशीर वसुली बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यानं 11वी मधल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संगमनेर तालुक्यातल्या राजापूर इथल्या नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय। प्रणित गुंजाळ असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे। दर सोमवारी किशोरवयीन मुलांना रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या जात असत। विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसवून या गोळ्यांचं वाटप करून त्या जेवणानंतर खाण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र प्रणितनं त्याला दिलेल्या गोळ्यांसह इतरांच्या गोळ्या सुद्धा एकत्र करून खाल्ल्याची माहिती मिळते। गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे। पैशांच्या मोबदल्यामध्ये डॉक्टरकीच्या बोगस डिग्री कशी मिळते हे झी24 तासनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उजेडात आणलं होतं आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी बोगस डॉक्टरांवर धाडसत्र सुरू केलं असून जालना जिल्ह्यातून 5 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। अनिता ढिलपे, पोखरीचे पंडित घुले, बधरणाचे विजय काळे, भोकरदनमधल्या मनोज पाटील, वाकडीच्या शिरसाट यांचा समावेश आहे। नागपूर पोलिसांनी जालना जिल्ह्यातल्या 5 बोगस डॉक्टरांना अटक केली आहे, तर अजूनही काही डॉक्टर ग्रामीण भागात बोगस डिग्रीचा आधार घेऊन जनतेची फसवणूक करतात। बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या इलाइट या सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे बारामतीकर हादरले। या दुर्घटनेमध्ये कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना सुदैवाने दुखापत झाली नाही, तसंच कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र परिसरातल्या घरांना या स्फोटामुळे मोठे हादरे बसले। काही ठिकाणी पडझड झाली असून टीव्ही आणि घरातले इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये 2-3 नागरिक जखमी झालेत। या कंपनीमध्ये अनेकदा स्फोट झाले असून आता ही कंपनी इथनं हलवण्याची मागणी होतीये। कारंजा इथे 3 अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पारडी जंगलाजवळ एका विहिरीमध्ये 3 अस्वल मृत अवस्थेत आढळून आले। एक मादी अस्वलसह 2 6 महिन्यांच्या अस्वलाच्या पिल्लांचा मृत्यू झालाय। भांगे यांच्या पडीक शेतामध्ये असलेल्या जुन्या विहिरीमध्ये हे अस्वल मृत आढळल्यानं मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। याच परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून अस्वलांनी 7 ते 8 नागरिकांना जखमी केलं होतं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या अजगोल इथल्या मच्छीमारांना पंख असलेले 2 दुर्मिळ फ्लाइंग फिश सापडलेले आहेत। समुद्रावर आलेल्या पर्यटकांना हा मासा दाखवल्यानंतर मच्छीमारांनी त्याला समुद्रात सोडून जीवदान दिले। क्वचितच समुद्रामध्ये या प्रजातीचे उडणारे मासे आढळतात। रानवी ते अजगोली या परिसरामध्ये समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यामध्ये पंख असलेले हे 2 मासे सापडले। जाळं ओढल्यावर जिवंत असलेल्या या माशांना त्यांनी होडीमधल्या पाण्यात ठेवून दिलं होतं। या माशांची लांबी सुमारे 1 फूट आहे आणि समुद्रामध्ये फ्लाइंग फिशच्या 40 प्रजाती सापडतात। त्याच्या पंखांना पेट्रोल फिन्स असं म्हणतात। अटलांटिक महासागरामध्ये, पॅसिफिक महासागर आणि अरबी समुद्रातल्या उबदार पाण्याच्या प्रवाहात हे मासे आढळतात। समुद्राच्या पाण्यामध्ये 60 किलोमीटर प्रति तास वेगाने हे मासे प्रवास करतात, तर समुद्राच्या पाण्यावर 4 फूट उंचीवर ते जाऊ शकतात। हवेतून 200 मीटरचं अंतर हा मासा उडू शकतो। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या ॲडलॅब्स इमॅजिका थीम पार्क व्यवस्थापकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या थीम पार्कमधल्या कामगार कंपनीबाहेर उपोषणाला बसलेले होते आणि त्यावेळी या उपोषणकर्त्या कामगाराला भेटण्यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड आलेले होते। त्यावेळी उपोषणातून मार्ग काढण्यासाठी आमदारांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना बोलावून घेतलं। जबाबदार अधिकारी उपोषणाच्या ठिकाणाच्या जवळ आले, मात्र यामधले एक अधिकारी उपोषण ठिकाणी न येता थेट उपोषण ठिकाणी सिगरेट पीत होता आणि या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुजोर अधिकाऱ्याला चांगलाच खडसावत चोप दिला। या प्रकरणी इमॅजिका प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली आहे। काही महिन्यांपूर्वीच आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता ही आणखी एक नवी घटना समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या डबघाईला आलेल्या HA कंपनीच्या कामगारांसाठी ही आनंदाची बातमी आहे।
1100 कामगारांचं गेली 25 महिने थकलेला 75 कोटींचं वेतन आता होणार आहे। केंद्र सरकारनं 100 कोटी रुपयांची तातडीची मदत घोषित करत कंपनीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीच्या 87 एकर जागेचा लिलाव करण्याची परवानगी दिलेली आहे। जागा विकून त्यामधून कंपनीसाठी 824 कोटी रुपये उभारले जाणार आहेत आणि या निर्णयामुळे कामगारांच्या घरामध्ये जणू आता दिवाळी साजरी होतीये। हा निर्णय घेऊन अनेक संकटातून बाहेर काढणारे नरेंद्र मोदी सरकारचे आणि यासाठी पाठपुरावा करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार तसंच कामगार युनियनच्या कामगारांनी आभार मानलेत। आपल्या पतीप्रमाणे सीमेवर जाऊन पाकिस्तानसोबत 2 हात करण्याची आपली तयारी असल्याची भावना शहीद सौरभ फराटे यांच्या पत्नी सोनाली फराटे यांनी व्यक्त केली आहे। आपले पती शहीद झाल्याचं दुःख आहे, मात्र त्याबरोबरच त्यांनी दिलेल्या बलिदानाचा अभिमान वाटत असल्याचं वीरपत्नीने सांगितलंय। शनिवारी जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लान्स नायक सौरभ फराटे यांना वीरमरण आलं होतं, मात्र पतीच्या निधनानंतर देखील आपल्या मुलींसाठी आणि कुटुंबियांसाठी उभं राहत असताना देशसेवा देखील करण्याची तयारी सोनाली फराटे यांनी दर्शवली आहे। मुंबई विमानतळावर 25 कोटींच्या रकमेसह एका व्यावसायिकाला अटक करण्यात आलेली आहे। पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव आहे। जुन्या नोटा नवीन करण्याच्या प्रयत्नात असताना ही कारवाई करण्यात आली आहे। अंमलबजावणी संचालनालयानं ही कारवाई केली आहे। लोढाचा शेखर रेड्डी आणि रोहित टंडन या केसशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये 28 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावर दुबईला जाणाऱ्या व्यक्तीकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये 2000च्या नवीन नोटांचा समावेश आहे। मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली। जप्त करण्यात आलेल्या नोटा ही व्यक्ती जीन्स पॅन्टमध्ये लपवून नेत होता आणि हा तरुण युवक असून अशरफ असं याचं नाव आहे। अशरफनं पोलिसांना संशय येऊ नये आणि त्याची तस्करी पकडली जाऊ नये याकरता लगेजमध्ये कुकर आणि इतर खाण्याचं सामान, टिश्यू पेपर आणि प्लास्टिकची खेळणी ठेवली होती। या वस्तूंच्या खाली त्याने जीन्स पॅन्ट ठेवली होती, म्हणजेच बॅगेज स्कॅनरमध्ये इतर वस्तूंमुळे जीन्समधल्या 2000च्या नोटा पकडल्या जाऊ नयेत याची त्यानं पूर्ण काळजी घेतली होती। जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या राम मंदिर या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज झालं। जय श्री रामच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला। खरं तर या आधीचे स्टेशन सुरू होणार होतं, पण राजकीय सुंदोपसुंदीमध्ये उद्घाटन लांबणीवर पडलं। पण आज या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी रंगली। पंतप्रधान मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणाबाजीनं काही काळ गोंधळ माजला होता। दरम्यान यावर संतप्त होऊन दिवाकर रावते यांनी मोदी हे रामापेक्षा मोठे आहेत का असं विचारत भाषण अर्धवट सोडून दिलं। तर याच गोंधळामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपलं भाषण 2 मिनिटात आटोपतं घेतलं। लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास आता आणखी सुरक्षित करण्यासाठी रेल्वेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। मुंबई मेट्रोच्या धर्तीवर लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यामध्ये टॉकबॅक प्रणाली बसवण्यात येणार आहे। या टॉकबॅकमुळे महिलांना आपत्कालीन परिस्थितीत थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे। यामुळे महिलांना संकटसमयी तात्काळ मदत मिळणार आहे। प्रायोगिक तत्वावर पश्चिम रेल्वेच्या 2 लोकलमधल्या महिलांच्या 6 डब्यात टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचं काम सुरू झालंय। मार्च महिन्यापर्यंत सेवा प्रत्यक्ष कार्यरत होईल आणि या सर्व प्रणालीसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।